नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलेले मोस्ट 30 प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्र व भारताच्या इतिहासावर। मित्रांनो, तुम्हाला 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघण्यात येणार आहे आणि तुम्हाला 30 पैकी किती प्रश्नाचे उत्तर येतात हे पण नक्की कमेंट करा आणि तुम्ही पण प्रत्येक प्रश्नाचे क्वेश्चन द्यायचा प्रयत्न करा। 5 सेकंदासाठी वेळ देण्यात येईल तुम्हाला। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज हा शब्द प्रथम कोणाला लिहिलेल्या पत्रात वापरलेला आहे? तर मित्रांनो, हे 4 ऑप्शन आहे तुमच्यासोबत, तुम्ही एकदा बघून घ्या आणि मग नक्की कमेंट करा। तुमचा वेळ सुरू होतोय 5 सेकंदासाठी। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे मित्रांनो सी, दादाजी नरसप्रभू यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज हा शब्द प्रथम लिहिलेल्या पत्रात वापरलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, अष्टप्रधान मंडळात सुमंत या पदाचे मुख्य कार्य काय आहे किंवा कार्य काय होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, परराष्ट्र व्यवहार। अष्टप्रधान मंडळात सुमंत या पदाचे मुख्य कार्य परराष्ट्र व्यवहार होते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी मुख्य पुरोहित कोण होते? मित्रांनो, हे 4 ऑप्शन आहे, तुम्ही 5 सेकंदासाठी वेळ देतो आहे। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, गागा भट हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकावेळी मुख्य पुरोहित होते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर नक्की जॉईन करा। 4 आहे, पेशवाईचा शेवट कोणत्या युद्धानंतर झाला? पेशवाईचा शेवट कोणत्या युद्धानंतर झाला? तर 4 ऑप्शन आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, तिसरे इंग्रज मराठा युद्ध। पेशवांचा शेवट हा तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाल्यानंतर झालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, मराठा साम्राज्याची पहिली राजधानी कोणती होती? मराठा साम्राज्याची पहिली राजधानी कोणती होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, रायगड। मराठा साम्राज्याची पहिली राजधानी ही रायगड आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, एल्लोरा येथील कैलास मंदिर कोणत्या राजवंशाने बांधलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, राष्ट्रकूट। एल्लोरा येथील कैलास मंदिर हे राष्ट्रकूट या राजवंशाने बांधलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, प्रयाग प्रशस्ती कोणत्या कारकिर्दीची माहिती देते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, समुद्रगुप्त यांच्याबद्दल प्रयास प्रशस्ती ही कारकिर्दी माहिती देते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, सिंधू संस्कृतातील लोथल हे शहर कशासाठी प्रसिद्ध होते? सिंधू संस्कृतातील लोथल हे शहर कशासाठी प्रसिद्ध होते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, बंदर। बंदरसाठी प्रसिद्ध होते लोथल शहर, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतात सुवर्ण नाणी मोठ्या प्रमाणात प्रथम कोणी चलनात आणली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, कुशासन यांनी भारतात सुवर्ण नाणी मोठ्या प्रमाणात प्रथम चलनात आणलेली आहे, कुशासन यांनी, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, नालंदा विद्यापीठाचा सर्वाधिक विकास कोणाच्या काळात झाला? नालंदा विद्यापीठाचा सर्वाधिक विकास कोणत्या काळात झाला?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए हर्षवर्धन. नालंदा विद्यापीठाचा सर्वाधिक विकास हा हर्षवर्धन यांच्या काळात झालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, अजिंठा लेणीचा प्रमुख संबंध कोणत्या धर्माशी आहे? अजिंठा लेणीचा प्रमुख संबंध कोणत्या धर्माशी आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी बौद्ध धर्म. अजिंठा लेणीचा प्रमुख संबंध हा बौद्ध धर्माशी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, दिन ए इलाही धर्माची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे अकबर. अकबर यांनी दिन ए इलाही धर्माची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, फतेपूर सिक्री शहराची स्थापना कोणी केली? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे अकबर यांनी फतेपूर सिक्री या शहराची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन बी 1857 मध्ये भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध झालेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 17, केसरी वर्तमानाचे संपादक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी लोकमान्य टिळक हे केसरी वृत्तपत्राचे संस्थापक आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 19, दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1930 मध्ये दांडी यात्रा सुरू झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झालेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, पाकिस्तान हा शब्द प्रथम कोणी वापरला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तान हा शब्द प्रथम वापरलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे बहादुरुद्दीन तय्यबजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 23, क्रिप्स मिशन भारतात कोणत्या वर्षी आली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात सर्वात प्रथम आलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 24, सायमन आयोग भारतात कधी आला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1928 मध्ये सायमन आयोग भारतात आलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 25, काकोरी कट प्रकरण कोणत्या वर्षी घडले? काकोरी कट प्रकरण कोणत्या वर्षी घडले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1925 मध्ये काकोरी कट प्रकरण घडलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 26, चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी चाणक्य. मौर्य यांचे गुरु चाणक्य आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, अशोकाच्या शिलालेखांचे वाचन प्रथम कोणी केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी जेम्स प्रिन्सेप यांनी अशोक यांचे शिलालेखाचे वाचन प्रथम केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी आहे. प्रश्न क्रमांक 28, गीता गोविंद हा ग्रंथाचे लेखक कोण होते? गीता गोविंद या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी जयदेव. जयदेव हे गीता गोविंद या ग्रंथाचे लेखक आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 29,
हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए बाणभट्ट यांनी हर्षचरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी चाणक्य. अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक चाणक्य आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे.